मंडळी फायनली आपला शेवगा सुरू झालेलाच आहे. त्यासाठी आपण काय काय केलं होतं किंवा काय काय नियोजन केलं होतं, आपली लागवड कशी होती आणि शेवग्याचे फायदे काय असतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता शेवगा म्हणजे असं पीक आहे की कमी पाण्यात आणि कमी जागेत कमी वेळात येतं आणि आपल्याला भरपूर म्हणजे फायदा पण करून देतं आणि ते मार्केटवरती डिपेंड राहतं. आज मार्केट जर बघायला गेलं तर शेवगा 80 रुपये किलो चाललेला आहे आणि आपला शेवगा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं फायदा तर 100% आहेच. तर त्यासाठी आपण लागवड कशी केली त्यासाठी एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. खताचं व्यवस्थापन ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि जास्तीत जास्त फुटवे आणि जास्तीत जास्त फळांची संख्या वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठीही आपण स्पेशली व्हिडिओ बनवलेले आहेत. आता आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्याचा आढावा घेणार आहे. म्हणजे बघा, आता ही शेवग्याची लागवड कशी आहे, आम्ही डायरेक्ट बाग वगैरे नाही लावलेली, एक ताटी लावलेली सगळ्या शेताला कडेनी शेवग्याचं कंपाऊंड केलेलं आहे. आता एका झाडासाठी आम्ही फक्त 10 किलो शेंग धरलेली, यावर्षीची गृहीत धरलेली. आता एका झाडाला 10 किलो म्हणजे 10 झाडाचे 100, 10 झाडाच्या शेंगा 100 किलो अशाप्रमाणे आम्ही गणित धरलेलं आहे. कारण पहिल्या वर्षी आपण अपेक्षा कमीच केली पाहिजे. जास्त निघलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण आपण जास्त गणित करायचं आणि कमी निघायचं असं व्हायला नको. त्यामुळं आपलं गणित असतानाच मापात असायला पाहिजे आणि 80 रुपये किलोने त्याचा भरपूर फायदा होतो. आणि स्पेशली आपण शेवग्यासाठी असं वेगळं काही करायची गरज पण नाही पडत. फक्त एखादा खताचा एखादा दुसरा डोस आणि त्याची छाटणी मात्र वेळोवेळी करावी लागते. त्यावरती तुम्ही बघा, म्हणजे शेवग्याचा असं विषय असतो की एकदम शेंगा येत नाहीत आणि एकदम संपत नाहीत, म्हणजे ते कायम चालू राहतं थोडं थोडं. पण त्याचा एक बहार असतो, तो बहार असतो तोपर्यंत जास्त शेंगा राहतात आणि परत कमी कमी निघतात. पण त्यावेळेस जर आपल्याला मार्केट सापडलं तर आपला लक लागतो आणि भरपूर उत्पन्न, आपल्याला भरपूर पैसा त्यातून मिळून जातो. सगळ्यात जिकरीचं काम असतं ते म्हणजे शेंगा तोडणं, कारण शेंगा उंच उंच असतात आणि मोडल्या की पिचकल्या की त्या खराब होतात आणि सुकायला लागतात. त्याच्यामुळे तोडताना थोडासा प्रॉब्लेम येतो, पण आपल्या झाडांना जर फुटवा बऱ्यापैकी असेल तर अशा अडचणी कमीच येतात. आणि ही ओडिसी व्हरायटी आहे आपली शेवग्याची आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने त्याला फळं लागलेली आणि सोबतच फुलं तौर वगैरे वर चालूच आहे आणखी, म्हणजे बंद पडणे विषय नाही. आता पाऊस पडल्यावरती तरी या शेंगा भरपूर लागतील. ते म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी भय रसाळ गोमती. त्याचबरोबर आपण त्याची किती काळजी घेतो किंवा किती चांगलं नियोजन करतो याच्यावरती सुद्धा ते तितकंच डिपेंड राहतं. आता याला फुटवे किती तुम्ही तर बघतायच. चांगल्या उत्पन्नासाठी फक्त बियाणंच चांगलं असून उपयोग होत नाही, कारण आपण त्याच्यासाठी किती स्ट्रगल घेतो, किती मेहनत घेतो, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आता याला फुलं वगैरे भरपूर लागलेली इथं आणि वर शेंगा पण चालूच राहणार आहेत. त्याच्यामुळं आता याचं उत्पन्न तर सुरू झालेलंच आहे, असं गृहीत धरायला काही अडचण नाही. त्याचबरोबर शेवग्याच्या 5 किलोच्या किंवा 10 किलोच्या बॅग बनवून विकणं फायदेशीर ठरतं आणि सोबतच शेवग्याच्या पाल्यापासून सुद्धा उत्पन्न घेतलं जातं. तो पाला वाळवून विकला जातो. ती गोष्ट वेगळी, ती आपण नाही करत, पण बरेच शेतकरी तो सुद्धा मार्ग अनुभवतात उत्पन्नाच्या बाबतीत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला शेवग्याबद्दल काय अडचण असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपली पाठीमागची शेवग्याविषयीचे व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.